हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विघ्ना मात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज आपण माझ्या काकाच्या मुलाच्या म्हणजे धीरजच्या लग्नाला आले होते आणि बघा कपाळेश्वर मंदिराच्या इथे धागाव येथे कपाळेश्वर मंदिर आहे आणि तिथे लग्न आहे. बघा मस्त अशी नदी आहे, बघू शकता. नदी अशी सुंदर आहे, मस्त असं व्ह्यू आहे निसर्गाच्या सान्निध्यात. आणि बघा मी मेकअप केलेली आहे, हेअरस्टाईल केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आपण लग्न एन्जॉय करूया. लग्नाला आलेलो धागावला आणि बघा नदीच्या इथे आहे लग्न माझ्या काकाच्या मुलात. सो बघा मस्त लग्नाला आलेले आहे. सो बघा ब्लॉगमध्ये. आणि आता मी इथे फोटो नाही बघा. आत्या हॅलो कर, हॅलो कर, हॅलो. हां आणि नदी आहे. आत्या आली आहेत, दोन्ही आत्या आणि आम्ही आहेत आणि आत्या दोघांचा पण फोटो काढू. चला, लग्न झालं मस्त. कपालेश्वर मंदिराच्या इकडे नदी आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडेच वेळेत लग्न समारंभ होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. मंदिर पण सुंदर आहे. चला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू समर्पयामि पाणी तांबडा सोडा उत्तरा हस्त मुखप्रत्यरम समर्पयामि करत वदनार्धे चंद्रम समर्पयामि. हे हात पुसून घ्यायचा, हातात अक्षता घ्या. या विड्यावरती अक्षता व्हायच्या मुखवासार्थे अस्मित पुगी फला समर्पयामि. त्या विड्यावरती फुलाच्या पाकळ्या वाहा यथार्थ चालू थोव पुष्पाणींच समर्पयामि. हे महागणपती दृष्ट करिता दोघे करा वी उभी वाजंत्रे मंडपी एकचित्त शुमुहूर्त सावधान. दोन्ही वधूवर एकचित्त शुमुहूर्त सावधान. अति समीप शुमुहूर्त सावधान. तरी खरं का बहिणी नमस्कार करायचा. नमस्कार यो नमस्कार दुपारी बाजूला करा. सप्तपदी करणा द्वितीय पदी भव भव. हरिओम श्री श्रेष्ठ हरिओम श्री सौभाग्यवती भव भव. चला, हरिओम श्री धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमार शक्ती हस्तंच मंगलम प्रभामेव. सप्तपदी करणा हरिओम श्री तृतीय पदी भव. हरिओम श्री अग्नि नारायण देवताभ्युर्वाहा. हरिओम श्री अग्नये नमः. अग्नये स्वाहा. अग्निच्या समोर या. कपालेश्वर मंदिर मी आणि काकू दर्शनाला आणि चला आपण कपालेश्वरचं दर्शन घेऊ. सर्व लग्नाला तर आले आणि बघा बाजूला मस्त अशी नदी आहे. गणपतीचं दर्शन बघा कपाळेश्वर मंदिराचं दर्शन घ्या आणि माझ्यासोबत बोला ओम नमः शिवाय. आत्या आणि काकू दर्शन घेत आहेत, माझे सर्व फॅमिलीसुद्धा आहे आणि मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि माझ्यासोबत बोला ओम नमः शिवाय. मस्त असं सुंदर मंदिर आहे, लोकेशन पण छान आहे. पावसाळ्यात तर खूप मजा येत असेल इथे. बघा मामींनी दर्शन घेतलेलं आहे. बघा आणि मी सुद्धा आता दर्शन घेते. मस्त असं बघा शिवलिंग आहे, शिवाचं मंदिर आहे.
कपाळेश्वर मंदिराच्या इथे येऊन नदीचं बघा. छान वाटतंय. नदीने बॅटिंग केलेलं सगळं छान view आहे. बघा 1 जून निमित्त पप्पाचा बड्डे आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेले आणि पप्पाला हॅपी बड्डे बोलायला विसरू नका. तिच्या लग्नाचा ब्लॉग कसं वाटला लग्न शॉर्टकट होतं कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. जो कोणी नसेल तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.